बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई समोर येते। ड्रग्ज तस्करीमध्ये 9 जणांना अटक करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी बेलापूरमधील एका लॉजवर धाड टाकून 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 40 ग्रॅम वजनाचे हेरोईन ड्रग्ज आढळले आहेत। दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। चौकशीत आणखीन 7 आरोपी निष्पन्न झाले। त्यांच्याकडेही 80 ग्रॅम हेरोईन ड्रग्ज सापडले आहेत। असे एकूण 45 लाख किमतीचे 120 ग्रॅम हेरोईन ड्रग्ज सापडलेले आहेत। या कारवाईत एकूण 9 आरोपी अटक केले असून नवी मुंबईतील अनेक ठिकाणी विक्री करण्यासाठी थेट पंजाबमधून आणलेले हे ड्रग्ज पोलिसांनी कारवाई करून हस्तगत केले। याबाबत आणखी सखोल तपास सुरू असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितलं आहे। अँटी नार्कोटिक्स सेल यांना बातमी मिळाली की काही इसम पंजाबहून हेरोईन हे अंमली पदार्थ घेऊन बेलापूरमध्ये विक्रीसाठी एका लॉजवर थांबलेले आहेत। त्या अनुषंगाने तिथे छापा टाकला। त्या ठिकाणी परमजीत सिंग, महेंदर सिंग आणि सुखविंदर दारा सिंग हे 2 पंजाबी इसम तिथे मिळून आले। त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात 38 ग्रॅम हेरोईन मिळून आलं आणि नंतर त्यांना विश्वासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्यांनी ज्या लोकांना विक्री केलेले होते असे एकूण आम्ही आतापर्यंत 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।